खासदार संजय दिना पाटलाची पत्रकारांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ, तर परत आला तर मारून टाकेन. मुजोर संजय पाटलाची पत्रकारांना थेट धमकी. मी बोलतोय तर रेकॉर्ड करा, कमिशनरला दाखवा, उगाच डोक्यात जाऊ नका. पोलिसांसमोरच संजय पाटलाकडून पत्रकारांना या धमक्या. टीव्हीजे, मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून संजय पाटलाचा निषेध. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार, पत्रकार संघटना आक्रमक. संजय दिना पाटीलच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा. संजय पाटील याच्यासह मगरूर नेत्यांना समज द्या, फडणवीसांची नाराजी. संजय दिना पाटीलचं वक्तव्य रागातनं, पत्रकारांची भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. संजय दिना पाटील यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलंय. उपमुख्यमंत्री शिंदेंचं हे वक्तव्य. पळपुट्या खासदाराकडून पत्रकारांना धमकी, निंदेंच्या टोळीची संस्कृती जगासमोर येतेय. आदित्य ठाकरेंची टीका, तर धमकी देणाऱ्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करा, संजय राऊतांची मागणी. मगरूर संजय दिना पाटीलच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार. पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं पत्रकारांचा निर्णय. राज्यभरातनं निषेधही व्यक्त. अमित शहांच्या कवच कुंडलांवर आम्हाला डिवचू नका, औकातीत राहा, राऊत संतापले. तर संजय दिना पाटलांनी मारलेले 5 लोक कोण, चौकशीसाठी राऊतांचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र. मी कुणालाही मारलं नाही, विनाकारण माझ्या तोंडी चुकीचं वक्तव्य टाकू नका, चौकशीसाठी तयार, चूक असल्यास पोलीस कारवाई करतील, संजय दिना पाटीलचं उत्तर. पोकळ धमक्यांना कुणी घाबरू नये, आम्ही कुणाचंही घर बॉम्ब उडवून देणार नाही, पोलीस योग्य कारवाई करतील, मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा. ऑपरेशन टायगर फत्ते करण्यामध्ये फडणवीसांची शिष्टाई मोलाची. खासदार फोडण्यासाठी शिंदेंनी 5 वेळा भेटी घेतल्या. दिल्लीतनं ग्रीन सिग्नल मिळवून देण्यामध्ये फडणवीसांची मध्यस्थी, सूत्रांची माहिती. पुण्यामध्ये फुटीर 6 खासदारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खासदारांविरोधात आंदोलन, कार्यकर्त्यांकडूनही जोरदार घोषणाबाजी. तुतारीचे 5 खासदार राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात, धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा. तर 5 कशाला, 8च्या 8 खासदार येऊ, सुप्रिया सुळेंची उपरोधिक टीका. आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य. शिवसेनेच्या खासदार फुटीनंतर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फुटीच्या चर्चांवर पवारांचे हे उत्तर. इचलकरंजी महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये गोंधळ, तर बस सुरू करणं आणि जागा निश्चितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी. पाणी प्रश्नावरून सुद्धा विरोधक आक्रमक. अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी आता गुन्हा दाखल. योगी सरकारनं नेमलेल्या एसआयटीच्या अहवालानंतर 8 जणांवर गुन्हा. राम मंदिराचे सर्वेसर्वा चंपत राय यांची खुर्ची धोक्यात. अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये पहिली अटक. अनुकल्प मिश्रा अटकेत, तर दान मोजणं आणि निगराणी ठेवण्याची मिश्रावर होती जबाबदारी. अकोल्यातनं सहाय्यक जिल्हा निबंधक किरण चौधरींना एसीबीकडनं अटक. तक्रारदाराकडून 10,000ची लाच मागताना रंगेहात अटक. एसीबीकडून पुढील तपास सुरू. व्हेनेझुएलामध्ये 126 वर्षांमधील सगळ्यात मोठा भूकंप. 7.1 आणि 7.5 तीव्रतेच्या या भूकंपामुळे राजधानी कराकस हादरली. अनेक इमारती कोसळल्या. 10,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती.